गॅस दुरुस्त करायला बोलवलं आणि तिने दुसरंच. घरी गेल्यावर ती म्हणाली, माझा नवरा घरी नाही, त्यामुळे तुम्हाला बोलवलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. घराच्या शेजारी नवीनच आंटी राहायला आली होती. दिसायला तर एखाद्या परीसारखी ती आंटी दिसायची. जेव्हा पहिल्यांदा माझी नजर त्या आंटीवर पडली, मी तर तिच्याकडे असं बघितलं होतं की माझं नाव नितीन. माझ्या घराच्या खिडकीतून आंटीचं घर दिसायचं आणि आंटीच्या किचनच्या खिडकी पण तिथेच होती. जेव्हा आंटी किचन मध्ये यायची, मी माझ्या खिडकीजवळ बसायचो. खिडकीजवळ बसून मी तर सारखं सारखं आंटीकडे बघत राहत असे. अगोदर तर आंटीच्या लक्षात आलं नव्हतं की मी त्यांना बघत बसतो. थोड्या दिवसांनी आंटीला पण समजलं की मी खिडकीजवळ का बसतो. अजून मी कधीच त्या आंटीला समोरासमोर बोललो नव्हतो, फक्त लांबूनच मी तिला बघायचो. आता आंटी पण जास्त वेळ किचन मध्ये राहत होती आणि ती सुद्धा माझ्याकडे बघायची. सकाळी सकाळी मी खिडकीजवळ जाऊन बसलो. आज आंटीच्या किचनची खिडकी बंद होती. मी थोडा वेळ तिथेच बसून होतो, तरी पण खिडकी बंदच. सकाळची दुपार झाली होती, पण अजून आंटी किचन मध्ये का आली नसेल हे बघण्यासाठी मी बाहेर गेलो, तर मला आंटी बाहेरून येताना दिसली. आंटीने माझ्याकडे बघितले आणि थोडं हसली. मी लगेच घरामध्ये खिडकीजवळ जाऊन बसलो. आंटी किचन मध्ये आली आणि खिडकी उघडली आणि लगेच मला इशारा केला. आंटी मला इशाऱ्याने बोलवत होती. मी पहिल्यांदा आंटीच्या घरामध्ये गेलो होतो. या अगोदर कधीच गेलो नाही. आंटी मला म्हणाली, आमचा गॅस सुरू होत नाही, एकदा बघा बरं. आंटीने मला गॅस दुरुस्त करण्यासाठी बोलवलं होतं. मी थोडं इकडे तिकडे बघितलं, पण गॅसमध्ये काहीही त्रुटी नव्हती. मी आंटीला म्हणालो, गॅस तर सुरू आहे व्यवस्थित. नंतर आंटी मला म्हणाली, माझा नवरा घरी नाही, त्यामुळे तुम्हाला बोलवलं आहे. आता तुम्हीच समजून घ्या का बोलवलं असेल तर. मी एवढा खुश झालो होतो की माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आंटी मला म्हणाली, रोज तुम्ही मलाच बघत बसता हे मला समजलं आहे. आता तर रोज पण आंटीच्या घरी येणं जाणं होऊ लागलं. आंटीचा नवरा जेव्हा कधी बाहेर जात होता, तेव्हा मी आंटीकडे असायचो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.